सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. कसं वाटलं आज या ठिकाणी कलाविष्कार बघून? सर्वप्रथम आपणा सर्वांना देखील प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज इथं या सिंचन भवन परिसरात आल्यानंतर एक वेगळं पण जाणवलं की आजपर्यंत जे कधी बघायला मिळालं नाही या परिसरामध्ये. आणखी नवीन एकदम आगळा आणि वेगळा उपक्रम जो आपल्या विभागाच्या दैनंदिन कामाच्या पेक्षा वेगळा आहे आणि त्यातून जो आत्मिक आनंद मिळतो तो एक निराळा असतो, त्याचं समाधान निराळं असतं. तर त्यामुळं जे आजचे जे संयोजक आहेत ज्यांनी हा उपक्रमाची संकल्पना मांडली आणि तो सत्यात उतरवला त्या सर्वांचं अगदी मनापासून आभार मानावं असं वाटतं. जलसंपदा विभाग कोल्हापूर तर्फे गेले आपण एक वर्षभर पाहतोय वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवत असतो. वसुलीचा कार्यक्रम असेल किंवा आता हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम असेल, संतराम गायकवाड सर असतील, रामोल चौघे सर असतील, ही संपूर्ण टीमच आता गेले 15 दिवस याचं नियोजन पूर्व प्लॅनिंग सुरू आहे. कलाकारांना संपर्क साधला असेल, वेगवेगळ्या कलाकारांचं त्यात ही कॉम्बिनेशन शिल्पकला असेल, चित्रकला असेल, हस्तकला असेल किंवा काही कॅलिग्राफीमध्ये असं वेगवेगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून कला रसिकांना ती दावत कशा पद्धतीनं पेश करता येईल याचं गेले 15 दिवस हे नियोजन होतं. आणि यामध्ये आम्हाला आदरणीय स्मिता माने मॅडम आमच्या कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे उत्तर यांची खूप मोठी साथ मिळाली आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. डेप्युटी आमचे अधिकारी आहेत उपविभागीय अधिकारी मिलिंद गेटवाडकर साहेब त्यांचंसुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभलं आणि आमचे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्री साहेब यांचं सहकार्य आहे आणि इमारत शाखेचे सर्व वैजनाथ स्वामी सर जे धडाडीनं काय पण करायचं असेल क्रिएटिव्हिटी तिथं वैजनाथ स्वामी सर असं एक सामायिक समीकरण हे आता सध्या कोल्हापूर मंडळामध्ये बनलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जे स्माईल जे आहे ते तुम्हाला खूप काही सांगून जाईल. तर अशा पद्धतीने एकंदरीत तयारी होती आणि असाच कार्यक्रम आणि इव्हन आपल्या ऑफिसेस गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये पण त्या लोकांकडे हिडन टॅलेंट असते. तर पुढच्या वेळेस मी जयदीपला सांगितलं की त्यांना इन्व्हाइट करा तुम्ही डिपार्टमेंटच्या लोकांना, आम्ही बघायला येतो. थँक्यू. काही चित्रकार असतील म्हणजे लाईव्ह चित्र चालले, काही असे स्टॅच्यूचं हे चालले, कॅलिग्राफी चालली, त्याचबरोबर सकाळपासून सुमधुर संगीताचा, भावगीतांचा, भक्तिगीतांचा आनंद आमच्या स्टाफला घेता आला. हे खरंच भारावून टाकणारं वातावरण आपल्या लोकांनी सगळ्या तयार केले आणि अशा पवित्र दिवसाला असं सकाळचं वातावरण मिळणं म्हणजे आमच्यासारख्यांना सगळ्या स्टाफला भाग्य आहे. जलतरंग कला महोत्सवामध्ये आपण एक आमच्या संतराम गायकवाड साहेबांनी हा एक नवीन उपक्रम सुरू केला. जयदीप कांबळे साहेबांनी त्याच्यात खरोखरच सहकार्य करून सगळ्या ह्या टीमला इथं आणलं आणि खरोखर आमच्या लोकांना कळलं की किती प्रकारच्या कला असू शकतात, ह्यापेक्षाही जास्त पण त्याचं प्रदर्शन आणि ते करताना बघण्याची मजा आहे ती खरी अनुभवली आहे सगळ्यांनी. प्रत्येकजण येऊन बघतंय माझं शिल्प पण आणि ती कला अनुभवत आहे. तर अशा कला आमच्या लोकांना पण याव्यात यासाठी खरं तर आम्ही काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतंय. सगळ्यांनी या कलेचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा आणि अशा प्रकारचे उपक्रम पुन्हा पुन्हा करावेत असं मला वाटतं. नमस्कार, मी सुनील पवार. पहिल्यांदा सगळ्यांचे आभार मानतो. सिंचन भवन सर्व स्टाफ आणि आमचे मित्र जयदीप कांबळे यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल ते आमची कला सादर करण्यासाठी. नमस्कार, माझं नाव विनायक पोद्दार. प्रथमतः मी कोल्हापूर पाटबंधारे विभाग यांचं मनापासून धन्यवाद मानतो की आम्हा कलाकारांना तुम्ही इथं इन्व्हाइट केलं आणि आजचा जो माहोल आहे तर खूप सुंदर आहे माहोल. म्हणजे ह्या एवढ्या महत्त्वाच्या दिवशी आपल्या 26 जानेवारीला सर्व कलाकारांनी कला रसिकांना एकत्रित करून हे जे वातावरण निर्मिती केलेले आहे म्हणजे ही खूप सुखद आहे. माझं नाव परिणिता कांबळे. खरं तर दरवेळेला आपण 26 जानेवारी 15 ऑगस्ट साजरा करत असतो, पण आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन आणि प्रत्येक कलाकृती बघून माझं मन मंत्रमुग्ध होत आहे. फार सुंदर नियोजन झालेलं आहे आजच्या कार्यक्रमाचं आणि माझी मनापासून अशी इच्छा आहे की प्रत्येक 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या वेळेला अशा नवनवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी
दरवेळेला आपण अशा सुंदर सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करावं आणि सर्व नियोजन टीमचं मनापासून आभार. थँक्यू. तर आता मुंबईमध्ये आहे. आता स्टेट आर्ट एक्झिबिशन सुद्धा आहे सांगलीमध्ये आहे. कलाविश्व महाविद्यालय कॉलेजच्या परिसरामध्येच आहे. तर आवर्जून सगळ्यांनी या शिल्प आहे, चित्र आहेत, काही फोटोग्राफी आहेत, तर सर्वांनी या त्याचा आनंद घ्या. धन्यवाद. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण आणि इथे सगळ्या उपस्थित सगळ्यांना आज जलतरंग हा कला महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केला. काय संकल्पना होती, काय विचार आलेला होता आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जे विविध कलादर्शन आपल्याला आपल्यामुळे बघायला मिळालं, त्या पाठीमागची थीम काय होती? मूलतः मला असं वाटतं की आपण म्हणजे माझ्यामुळे हे सगळं बघायला मिळालं असं म्हणणं फारसं काय तथ्य आहे त्याच्यात असं नाही. मुळात आपण एकटे म्हणून आपण कुणीच नसतो. जी आता तुम्ही अँकरिंग म्हणून मला प्रश्न विचारताय म्हणून मी इथं पुढं आले, म्हणजे तुमच्यामुळे सुद्धा मी आहे. तर प्रत्येक माणूस हा अनेकांच्यामुळे उभा असतोय. तर इथं प्रेक्षक आले म्हणून या कलाकारांचा उत्साह देखील वाढलेला आहे. तर मला फक्त या कार्यक्रमामुळे थीम असं म्हणण्यापेक्षा की विचार एवढाच होता की आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या दररोज बसण्या उठण्यातील लोक असतात, हे देखील इतका चांगलं डान्स करू शकतात, इतकं चांगलं गीत गाऊ शकतात आणि ते अवॉर्ड विनिंग गीत महामंडळ स्तरीय या लेवलला होऊ शकतं. याचं मी पहिल्यांदा म्हणजे बघितलं आणि ते मी म्हटलं की आपल्या इथं बरेच कलाकार आहेत. तर या कलाकारांच्या पुढं आपण या परिसरातील दिग्गज कलाकार जर आणले तर ते सुद्धा एक उत्साहानं हा कार्यक्रम चालू.